नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 फेब्रुवारी 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणीस आलेलं आहे. माझं देखील हे हरभरा काढणीस आलेलं आहे, पण मी उद्यापासून सुरू करणार आहे. तर राज्यात फक्त आजच्या दिवसच खराब वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ज्यांचा हरभरा काढायचं आलं असेल त्यांना उद्यापासून सुरू करा. 26 तारखेपासून सुरू करा. ज्यांचा कांदा काढायला असेल त्यांना सुरू करा. तंबाखू काढायला हरकत नाही. त्याच्यानंतर बेदाणा याच्या रॅकवर टाकायचं असेल तर ते टाकू शकता. कारण की राज्यात 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे आणि 1 मार्चपासून राज्यात ऊन वाढणार आहे. म्हणून खास करून हा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता 26च्या नंतर राज्यात परत पाऊस काय येणार नाही. सर्व शेतकऱ्याचे हरभरे सुखरूप निघणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 26पासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात कसलंही वातावरण पावसाचं राहणार नाही. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं हरभरा काढू शकतात, आपण आपलं कांदा काढू शकतात, गहू काढू शकतात, तंबाखू देखील काढू शकतात. म्हणून खास करून हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता हे पाहू शकता आपलं देखील हे हरभरा आहे. तर हे काढणीस आलेलं आहे बघा. तर मी देखील आता उद्याच्याला सुरुवात करणार आहे. त्याचा उद्या काढताना देखील तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. म्हणून पाहू शकता हे आपलं संपूर्ण हरभरा आहे. मुद्दाम ठेवलं होतं कारण की पाऊस चालू होता, त्याच्यामुळं काल वारं सुटलं होतं, वाऱ्यानं उडून गेलं असतं. तर पण आजच्या दिवस राज्यामध्ये आज 25 तारखेपर्यंत राज्यात खराब वातावरण आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 26पासून राज्यातलं वातावरण निवळणार आहे. 27च्या नंतर परत राज्यामध्ये कसलंही पावसाचं वातावरण राहणार नाही. ऊन वाढत जाणार आहे, उन्हाचा पारा वाढणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर पूर्व विदर्भातले जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला या पट्ट्यातलं अकोला, बुलढाणा या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 25 तारखेपर्यंत तुमच्या इकडं वातावरण खराब राहणार आहे. 26पासून तुमच्या इकडलं वातावरण कोरडं होणार आहे. 26 तारखेच्या नंतर तुम्ही हरभरा काढू शकता. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, धाराशिव ह्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं की उद्यापासून हरभरे गहू काढणीसाठी पोषक वातावरण आहे. उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्या मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता नेमके द्राक्षाचे प्लॉट सुरू आहेत. आता तुमच्याकडे ऊन वाढणार आहे. ऊन वाढल्यामुळं उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर अहिल्यानगर, नाशिक या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फक्त आजच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे. उद्यापासून हवामान कोरडं होत जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर 10, 12, 13 दिवस म्हणजे 10 मार्चपर्यंत चांगलं ऊन वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात 38, 39, 40 अंशापर्यंत पारा जाणार आहे, म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजच्या दिवसात तुमच्या तिकडं देखील थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे, हे अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो. बुलढाणा घाटाच्या खाली नांदुरा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. आजच्या दिवस तुमच्याकडे वातावरण खराब आहे, पण तुमच्याकडे मात्र 1 मार्चपासून चांगलं 41-42 अंशापर्यंत विदर्भात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपलं हरभरा काढू शकतात, गहू काढू शकतात, कांदा काढू शकतात. म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी. तेलंगणातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेलंगणात देखील वातावरण कोरडं राहणार आहे, म्हणून तुम्ही तंबाखू काढू शकता. मध्य प्रदेश, बेतूलच्या शेतकरी, खंडवाचे शेतकरी त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की फक्त आजच्या दिवसात म्हणजे 25 तारखेपर्यंत वातावरण राहणार आहे पावसाचं. 26च्या नंतर मध्य प्रदेशकडे देखील कोरडं हवामान होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या 26च्या नंतर 27-28पासून राज्यात परत कोरडं हवामान होणार आहे. पाऊस काय येणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. धन्यवाद.